दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत। त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलंय। तसंच आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर ते ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही 21 तारखेला आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे, तो सगळ्यांना शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी। आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी। याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलन सुरू आहेत आपले सगळ्यांचे, ते शांततेत करावे, परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत। आंदोलनाचे एक आंदोलन, एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत। परंतु आता आपण जे आंदोलन करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत, त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक। परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षात याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं। विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो। विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना करून एक नवीन आदर्श दिला, पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणार 5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं। असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जो जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारने केलीच पाहिजे, यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे। मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू। जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे। महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे। ते 150 लोकांना लागतंय, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळून दिलंय, त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही। परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला, अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे। याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे, त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही। मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलंय मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे, जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतंय हे आपल्या लक्षात येईलच। त्या दिवशी जर लवकर ते संपलं, आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही, हे मराठा समाजाने विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय। लक्षात येईलच की किती वेळात संपतंय, सगळ्या सोयऱ्यांचं उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू। आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार आहे, ते घेत नाहीत मग। किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं, मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेतायत का शेवटपर्यंत। मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, 20ला ठरवली जाणार आहे, परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे। जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।